सोडवलीत काय तर समस्या नाही जास्त. दोन्ही पण गटाने समस्या सोडवल्या. नोकर भरती दोघांची पण झालेल्या आहे. दोन्ही आमदारांनी गावातला विकास पूर्ण डांबरीकरण गाव आहे आणि बापूंचा एक वारसा आहे कामाचा. तुम्ही एकदा त्यांच्याशी संपर्कात आलात, तुमचं काम सांगायचं. हा एक तिथल्या गावाचा इतिहास आहे आजपर्यंत. सध्या क्रांती पाटलांचं वातावरण आहे आणि ह्या गावाला परंपरा आहे. मग तू करायचं, आम्ही तुझ्या पाठीशी आहे. निर्गौरवी माणूस आहे, काही अडचण नाही. आम्हाला तरी अगदी ओके माणूस मिळालाय. शेतकऱ्यांचा म्हणा, कामगारांचा समस्या, गोरगरीब जनतेसोबत राहणारी व्यक्ती आहे. 90% गाव त्याच्या पाठीशी आहे. त्यांचं नेटवर्क चांगलं आहे. एक नवीन चेहरा, एक नवीन उभवता तारा क्रांती पाटील यांच्या स्वरूपात आम्हाला मिळणार आहे. कधी पण त्यासनी भेटा, काम जाग्या होणार, काय अडचण येणार नाही. म्हणजे असा चेहरा आम्ही निवडला आहे की 200-250 लोकांना तिथं रोजगार उपलब्ध करण्याचं तिने चांगलं योगदान तिने त्यांच्या मार्फत मिळालेलं आहे. आणि 90% आमच्या गावची जनता करणार सपोर्ट. 100% करणार, कारण एक व्हिजन आहे त्यांच्यासमोर. म्हणजे एक तरुण चेहरा आहे, निर्व्यसनी आहे आणि लोकांनी ठरवलेलं आहे. कोणाला ज्योतिषाला विचारायची गरज नाही. 100% होणार. दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जिल्हा परिषद निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. सर्व जिल्हाभरात आपल्याला निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही जिल्ह्यातील विविध मतदारसंघांमध्ये जातोय. त्या मतदारसंघाचा झालेला विकास, प्रशासकांच्या काळात झालेलं कामकाज आणि उर्वरित असणारे प्रश्न, नागरिकांच्या मनातील जिल्हा परिषद सदस्य कोण, हे आपण सविस्तरपणे जाणून घेतोय. आणि आज आपण पोहोचलोय सडोली खालसा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. या परिसराचा कितपत विकास झाला आहे, त्याचबरोबर जनतेच्या मनातील जिल्हा परिषद सदस्य कोण, याचा आढावा घेणार आहोत आपण या रिपोर्टमधून. या ठिकाणी काही नागरिक आहेत, तर जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. निवडणूक आयदा काय विकास कामं झाल्यात का इथली? हो, झाल्यात की. काय झाले? पाणी पुरवठा 3 स्कीमा गावाला आहेत पाण्याच्या. हा हॉल देऊळ बापूंनी केले. साहेबांनी पल्लीकडे एक देऊळ बांधले ज्योतिबाचं, हनुमानचं बापूंनी बांधलेलं आहे. पाण्याची स्कीम बापूंनी केलेलं आहे, पेन साहेबांनी केलेलं आहे. दोन्ही आमदारांनी गावातला विकास पूर्ण डांबरीकरण गाव आहे. याआधी जिल्हा परिषदेवर प्रशासक होतं. हो. प्रशासकांनी काय केलं? प्रशासकाचं काही नाही का, प्रशासकाचं काही नाही. खूप वर्षांनी निवडणुका आल्यात. हो. काय वातावरण आहे? आता नवीन मुलांचं चाललंय आहे. नवीन मुलं आता नवीन होत करू झाले. आमदारांचा मुलगा आता क्रांतिसिंह पाटील इथं उभा राहिला. त्याच्या गाव ह्याच्याशी 90% गाव त्याच्या पाठीशी आहे. लोकांनी त्यांनाच का मतदान करायचं? मुलगा चांगला आहे, काम करणारासारखा आहे. कामासाठी कोण सगळी जाऊ शकत नाही, कोणीतरी आणायला लागते. नाही, ह्या गावाला परंपरा आहे. मग तू करायचं, आम्ही तुझ्या पाठीशी आहे. हा एक तिथल्या गावाचा इतिहास आहे आजपर्यंत. जो चांगला प्रामाणिक असणार त्यालाच मत देणार लोक. 2 गट एकत्र आल्यात, काय फायदा होणार आहे? 90% मतदान होणार. आगामी काळात काय चुरस काय पाहायला मिळणार? चुरस ह्या मतदारसंघात होणार, अगदी इजी येणार. कशी आहे क्रांती पाटलांची काम करण्याची पद्धत कशी आहे? अगदी नवीन होत करू मुलगा आहे, प्रामाणिक आहे. कुणी काय रागान कुणाला बोलणार नाही. आपलं काम महत्वाचं, काम करण्यासारखं आहे. बघा, काय सांगाल तुम्ही? अनेक निवडणुकांचा तुम्हाला अनुभव आहे. सध्या काय वातावरण आहे? सध्या क्रांती पाटलांचं वातावरण आहे आणि सर्वांच्या सुखदुःखात सामील होणारा, सर्वांशी मिळून मिसळून वागणारा म्हणून त्याच्याकडे बघितले जाते. आणि बापूंचा एक वारसा आहे कामाचा, त्या पद्धतीनं तो काम करणार ही आम्हाला गॅरंटी आहे. म्हणून आम्ही क्रांती पाटलांनी विजयी करणार. लोकांनी क्रांती पाटलांना का मतदान करावं? क्रांती पाटलांचा वारसा आहे ना, बापूंचा कामाचा वारसा आहे बापूंचा. पण बापूंनी पण 10 वर्षे काम केलेलं आहे आमदार म्हणून. त्यांचा कामाचा वारसा आहे, तोच वारसा तो चालवत आहे. त्यामुळे त्यालाच, क्रांतीलाच आम्ही सपोर्ट करणार. आणि 90% आमच्या गावची जनता करणार सपोर्ट. काम करायची पद्धत कशी आहे क्रांती पाटलांची? क्रांती पाटलांची पद्धत एकदम चांगली आहे. शांत निर्गौरवी माणूस आहे, काही अडचण नाही. आम्हाला तरी अगदी ओके माणूस मिळालाय. याआधी प्रशासक होतं जिल्हा परिषदेवर, प्रशासकांनी काय केलं? प्रशासकानं काही केलेलं नाही. काय होईल या निवडणुकीत? काय नाही, आमचा माणूस एकतर्फीने विजय होणार. काय त्यात काही शंकाच नाही. आमच्या मतदारसंघात काही चुरस ही नाहीच आहे. अनेक वर्षांनी या जिल्हा परिषदच्या निवडणुका वाढल्यात. एकंदरीत काय सांगाल, या सडोली जिल्हा परिषद मतदारसंघात काय वातावरण आहे? वातावरण सध्या क्रांती पाटलांचं जोरात दिसते. काय केले तिने सर्वसामान्य माणसांचे, तळागाळातल्या माणसांचा अभ्यास आहे. शेतकऱ्यांचा म्हणा, कामगारांचा समस्या, गोरगरीब जनतेसोबत राहणारी व्यक्ती आहे. सगळ्यांच्या समस्या त्यांनी अभ्यास केला आहे. बऱ्याच गोष्टी त्यांना अवगत आहेत. सुशिक्षित, शिकलेली व्यक्ती आहे. काम करण्याची पद्धत कशी आहे त्यांची? काम करण्याची म्हणजे कसं आहे, तुम्ही एकदा त्यांच्याशी संपर्कात आलात की तुमचं काम सांगायचं, फक्त 100% होणार. तेवढा त्यांचं वलय आहे, त्यांचं नेटवर्क चांगलं आहे. सर्वसामान्य जनता, वयोवृद्ध, तरुण मुलं त्यांच्यासोबत आहेत. लोकांनी त्यांनाच का निवडून द्यावं? त्यांची कार्यक्षमता चांगली आहे.
आणि काम करायची पद्धत त्यांची शैक्षणिक म्हणा किंवा नीतिमत्ता चांगली. सध्या कसं आहे तुम्हाला माहिती आहे, कुठं कुणाच्या बरोबर भांडण नाही, तंटा नाही, काय नाही. संयमी नेतृत्व जे आपण म्हणतो, भविष्य उज्ज्वल आहे. लोक यावेळी व्यक्ती बघून मतदान करतील काय पक्ष बघून करतील? जे कसं आहे, आम्ही दोन्ही पक्ष एकत्र झाले, हां 2 गट एकत्र झाले यावेळी, त्यामुळे बऱ्यापैकी माणसं विचार करणार. काय होईल या निवडणुकीत काय वाटतं? निवडणूक क्रांती पाटील निवडून येणार, लोक मतदान करतील काय दिसले? 100% करणार. करतील. होय, काय बदल होणार नाही, फारसा फरक पडेल असं वाटत नाही. सध्या तरी क्रांती पाटलांचंच हे दिसतंय वातावरण. आणि शैक्षणिक म्हणा किंवा आपलं आरोग्य ह्या गोष्टीत त्यांनी चांगलं सहकार्य केलं बऱ्याच लोकांना. काय वातावरण काय सगळी? वातावरण सोडलीचं पेन साहेब आणि संपत बापूंच्या नेतृत्वाखाली जे आज क्रांतीबाई उभारलेले आहेत हे 100% राष्ट्रवादी यातनं निवडून येणार. लोकांनी त्यांनाच का निवडून द्यावं? त्यांचं कार्य चांगलं आहे, बापूंचं आणि साहेबांचं कार्य चांगलं आहे. काय केले त्या कार्याची अवश्य गावाचा विकास, भागाचा विकास बराच केलेला आहे. साहेबांनी बऱ्याच घरातल्या मुलांना नोकऱ्या लावलेल्या आहेत, चांगलं कार्य केलेलं आहे. आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली, राहुलबाईच्या नेतृत्वाखाली 100% निवडून. एकंदरीत काय चुरस काय वाटते तुम्हाला आगामी काळात काय असेल? आगामी काळात काय आमच्या राष्ट्रवादीचंच येते. आमच्या या मतदारसंघात जवळजवळ 80% साहेबांचं आहे, त्यामुळे 100% सीट आमची आहे. कशी आहे काम करण्याची पद्धत, कशी आहे पाटील? पाटलांची काम करण्याची पद्धत चांगली आहे. गोरगरीब जनतेसाठी राबणं किंवा कोणत्याही वेळा तिथं हजर राहणं हे त्यांचं हे आहे. काय होईल या निवडणुकीत? त्यावेळेला येणार की निवडून राष्ट्रवादी 100% होणार. काका, खूप वर्षांनी निवडणूक होते, काय सांगाल, विकास झालाय का इथला? विकास का झालेलाच नाही. पीएन साहेब होते त्यावेळेला विकास झाला. आता काय नवीन आमदारांनी फक्त कागदावरचा विकास आहे, प्रत्यक्षात काय विकास झालेलाच नाही. जिल्हा परिषदला याआधी प्रशासक होतं, प्रशासकांनी काय केले काय? काही नाही, काही सुद्धा काम केलेलं नाही त्यांनी. विकास कामाचा काय इथं धज्जाच ओढलाय, त्यामुळे इथं काय विकास झालेला नाही. फक्त ज्यावेळी राहुल पाटीलच्या माध्यमातून ज्यावेळी अध्यक्ष होते किंवा पीएन साहेब ज्यावेळी आमदार होते त्या काळात बऱ्यापैकी चांगला विकास झाला होता. आता काय या प्रशासकाच्या काळात अजिबात काय विकास झालेला नाही. काय होईल या निवडणुकीत? 100% ज्या बाजूला पीएन साहेब आणि बापू एकत्र आले म्हणल्यानंतर विजय हा पक्काच आहे. 2 गट एकत्र आल्यात, कोण उमेदवार आहे? क्रांतीचे पवार पाटील. लोक मतदान करतील काय पाटलासनी? 100% करणार, कारण एक व्हिजन आहे त्यांच्या समोर, म्हणजे एक तरुण चेहरा आहे, निर्व्यसनी आहे. म्हणजे असा चेहरा आम्ही निवडलाय की त्याने आजपर्यंत म्हणजे युवकांच्या मध्ये त्याने बऱ्यापैकी आज मध्ये त्यांनी रोजगार मेळावा आयोजित केला होता आणि जवळजवळ 100-200-250 लोकांना तिथं रोजगार उपलब्ध करण्याचं त्याने चांगलं योगदान त्याने त्यांच्या मार्फत मिळालेलं आहे. पाटलांची काम करण्याची पद्धत कशी आहे? कधी फोन करा, म्हणजे संध्याकाळी 12 वाजता जर फोन एखादा केला नाही, एखादं काम आहे तरी पाटील ते उचलणार. पीएन साहेबांचा एक मोठा गट अस्तित्वात आहे सडोली गावात, त्याचा फायदा या निवडणुकीत 100% होणार, कारण पीएन साहेबांचं आणि बापूंचं गेले जवळजवळ 50 वर्षी त्यांचं वैर होते आणि ते वैर विसरून ही दोन्ही गट एकत्र झाल्यानंतर गावाला खरोखर एकमत झाले की एवढी यांची म्हणजे वैर होतं आणि एवढ्या बऱ्याच काळानंतर एकत्र आल्यानंतर लोकांनी सुद्धा ह्या दोघांना चांगला प्रतिसाद दिला आणि गेल्या आमदारकीच्या वेळा राहुल पाटलाच्या आमदारकीला ते सुद्धा आपल्याला ते कळून चुकले. इथं चांगलं मताधिक्य मिळालं त्यावेळेला सोडोली गावामध्ये. काय होईल या निवडणुकीत? आम्ही आमचंच म्हणतो, आम्ही क्रांतिसिंह पवार पाटलांनी 2 गट एकत्र असल्यामुळं इथं कामं जे झाल्यात ते बापूंच्या माध्यमातून, पीएन साहेबांच्या माध्यमातूनच झाले आहेत जिल्हा मतदारसंघात. त्यामुळं हे 2 गट एकत्र आल्यामुळे ते 100% त्यांचा क्रांती पाटलांचाच विजय होणार. कशी आहे क्रांती पाटलांची काम करण्याची पद्धत कशी आहे? क्रांती पाटलांची काम करण्याची पद्धत अत्यंत चांगल्या पद्धतीची आहे. युवकांच्यातले मिसळून वयस्वर्गाच्याच मिसळून काम करण्याजोगी पद्धत त्यांची आहेत. खूप वर्ष निवडणूक होती, काय सांगाल, इथला विकास झालाय काय? विकास आहे थोडाफार, पण आता एक नवीन चेहरा निर्माण झालेला आहे क्रांती पाटलांच्या स्वरूपात आणि आम्ही त्यांच्यावर आता एक विश्वास दाखवला आहे की युवा पिढी म्हणून एक नवीन चेहरा, एक नवीन उभवता तारा क्रांती पाटील यांच्या स्वरूपात आम्हाला मिळणार आहे आणि 100% आम्ही त्यांना मदत करून या भागचा विकास करायचा हा प्रयत्न त्यांनी करतील आणि त्यांना आम्ही संपूर्णपणे असा पाठिंबा देऊन त्यांच्यासाठी आम्ही आता पुढे राबणार आहोत. लोकांनी क्रांती पाटलांनाच का मतदान करावं? एक चांगला आणि उभरता चेहरा आहे हो. आणि आता जसं म्हणा बघायला गेलं तर इथनं मागं सगळी कधी कुठलाही आमदार असू दे, खासदार असू दे किंवा काय लोकल पर्यंत पोहोचला नाही, पण क्रांती पाटलांचं कार्य हे पहिल्यापासूनच तळागाळात नाही.
त्यांनी प्रत्येक घरातनं एक सर्वसामान्य माणसा पण जाण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळं एक चांगली एक संधी मिळेल, एक चांगली त्यांना काम करण्याची. काम करण्याची पद्धत कशी आहे त्यांची? अतिशय चांगली. आतापर्यंत आतापर्यंत जे बघितलं की त्यांनी तळागाळात काम केलेलं आहे, सर्वसामान्यपर्यंत पोहोचण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. 2 गट एकत्र आल्यानं काय चित्र असणार आहे? 2 गट आलेत काय चांगलीच गोष्ट आहे. इथं मागं जरासं वेगळं चित्र होतं, पण आता इथनं पुढचं वेगळं चित्र. 2 गट आल्यामुळे ताकद लागणार आहे आणि क्रांती पाटलांचा विजय हा निश्चित राहणार आहे. काय विकास झालाय का इथला? विकास इथं काय झालेला नाही. राहुल पाटील अध्यक्ष असतानाच विकास, आमदार पीएन साहेब आमदार असताना ते विकास झाला. विद्यमान आमदार आता आहेत, सध्या विकासाची काही घडी दिसत नाही. बरं, प्रशासकानं काय केलंय का याआधी? काय नाही. काय समस्या आहे तिथल्या? समस्या काय आता इथं सोडवलीत, काय आता समस्या नाही. दोन्ही पण गटाने समस्या सोडवल्या आहेत. नोकर भरती दोघांची पण झालेली आहे, घरपती नोकरीला आहे, त्यामुळे काय अडचण येणार नाही. आणि येणारी निवडणूक आम्हाला राष्ट्रवादीला सोपी जाणार, काय अडचण येणार नाही. 2 गट एकत्र आल्यात. काय फायदा आहे 2 गट एकत्र आल्याने? 2 गट एकत्र आल्यामुळे लोकांचा फायदा झालेला आहे आणि निवडणूक ही सोपी जाणार. क्रांती पाटील उमेदवार आहेत, त्यांच्याबद्दल काय सांगाल? 1 नंबर उमेदवार, काय अडचण नाही. काय केले त्यांनी? केव्हा पण फोन करा, काय पण करा, कधी पण त्यासनी भेटा, काम जाग्या होणार, काय अडचण येणार नाही. लोकांनी तिसनीच का मतदान करावं? उमेदवार चांगला आहे. बर, उमेदवार कलंक कुठला नाही, भ्रष्टाचाराचा कलंक नाही, काय नाही, चांगला आहे उमेदवार, कामाचा आहे. आता रोजगार मेळावा झाला, युवकांचं नोकर भरती म्हणा, हे म्हणा, समस्या सोडवायचा हे त्यांचे धमक आहे. काय होईल या निवडणुकीत? विजय निश्चित. दादा, निवडणूक आहे इथं, काय वातावरण आहे इथलं? काय विकास कामं झाल्यात का इथं? विकास कामाच्या बाबतीत बापू आमदार असताना कामं झालेली आहेत. आत्ताचे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या बाबतीत कामं झालेली नाहीत. ती कामं दादा आज जिल्हा परिषदेला उभारल्यात. लोकांचे खरोखर गरजा आहेत त्या दादांच्या माध्यमातून पूर्ण होतील. क्रांतिसिंह पवार दादा यांच्या माध्यमातून विकास कामाला गती येणार आहे. त्यामुळे दोन्ही गट एकत्र येऊन त्यांना संधी दिलेली आहे आणि लोकांनी ठरवलेलं आहे की क्रांतीदादांना निवडून द्यायचं आहे. घरोघरी विषय झालेला आहे. क्रांतीदादांनी काय केले असं? हजारो तरुणांना रोजगार देण्यात आलेला आहे. काही लोक रोजगार करण्याचं बाहेर जावं लागत, तिथे आज MIDC एरिया, 5 स्टार MIDC अशा अनेक लोकांना रोजगार दिलेला आहे. हजारो तरुणांना. काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत क्रांतीदादांचा विजय हा पक्का ठरलेला आहे. लोकांनी ठरवलेला आहे. लोकांनी तिसनीच का मतदान करावं? लोकांनी म्हणजे ते शिक्षण चांगलं झालेलं आहे, म्हणजे शिक्षण क्षेत्रात शेती सगळं माहिती आहे त्यांना एक पवार पाटील घराण्याचा वारसा आहे. अशा माध्यमातून त्यांना ठरवलेला आहे. विजय निश्चित आहे, लोकांनी ठरवलेला आहे. 2 गट एकत्र आल्यात या मतदारसंघात, काय फायदा होणार आहे? या 2 गट एकत्र येण्याचं कारण की लोकांची म्हणजे कामं होण्यासाठी एक कामं अपूर्ण राहिले ती पूर्ण करणार ह्या क्षमतेसाठी एकत्र आलेल्या आहेत. काय होईल या निवडणुकीत? 100% क्रांतीदादांचा विजय होणार. सर, अनेक वर्षांनी निवडणुका आल्यात, विकास झालाय का इथला? झालाय की, काय झालं? 100% झाला विकास. म्हणजे आपलं लाईटीचे पोल असतील, रस्ते असतील, परत क्रांतीदादांच्या माध्यमातून आणि तरुणांना रोजगार मिळाले की कबड्डी स्पर्धा पण मागच्या 2 वर्षामागं मोठ्या कबड्डी स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. मुंबई इकडल्या पूर्ण भागातल्या टीमा होत्या आमच्या इथे. परत कुस्तीचं पण मोठं मैदान भरवलं होतं दादांच्या माध्यमातून. बरेच सामाजिक कार्यक्रम झालेले आहेत. लोकांनी क्रांतीदादांनाच का मतदान करायचं? म्हणजे मनमिळावं, नेतृत्व, प्रेमळ, परत हुशार व्यक्तिमत्व, सगळ्यांना सामावून घेणारे, प्रेमळ, परत एकमेकांना असं जीव लावून आपल्याला जवळ करणारे असतील. काय होईल या निवडणुकीत? 100% दादा निवडून येणार 100%. साहेबांनी आणि बापूंनी आमच्या मतदारसंघाचा विकास केलेला आहेच. तसंच आता पंचायत समिती व जिल्हा परिषद होऊ गाठलेली आहे. यामध्ये 100% सोडली मतदारसंघातून राष्ट्रवादी व शेका पक्षाचे उमेदवार विजयी 100% होणार. का त्यांनाच का मतदान करायचं लोकांनी? 100% कामच आहे त्यांचं. काय केले? पूर्ण म्हणजे सोयीसुविधा केलेला आहे, दवाखान्यांची सुविधा केलेला आहे. त्यामुळे 100% राष्ट्रवादीच प्राधान्य राहील लोकांचं. तशी होऊ घातलेली निवडणूक ही जिल्हा परिषद ही ऐतिहासिक निवडणूक आहे. इथून मागला इथला राजकारणाचा इतिहास बघितला तर PN साहेबांचं घराणं आणि बापूंचं घराणं कधी एकत्र आलं नव्हतं. पण ही पहिलीच जिल्हा परिषदेची निवडणूक आहे की त्यामध्ये दोन्ही घराणी, याचा अर्थ दोन्ही पक्ष एकत्र येऊन ही निवडणूक लढवत आहेत. त्याबरोबरच भाजपची पण साथ असल्यामुळं इथं जिल्हा परिषदेचे जे उमेदवार आहेत क्रांतिसिंह पवार पाटील आणि पंचायत समितीचे निवास पाटील, हासूर पंचायत समितीचे विलासराव भोसले यांचा विजय निश्चित
म्हणायला काही हरकत नाही. लोकांनी क्रांती पाटलांनाच का मतदान करायचं? क्रांती पाटलांचं पार्श्वभूमी अशी आहे की बापू 2 वेळा आमदार राहिलेले आहेत आणि त्यांचं कार्य पण तसं होतं आणि अगदी त्यांच्या पंजाबपासून सुद्धा ही राजकीय पार्श्वभूमी त्यांच्या घराला आहे. त्यामुळं लोक डोळे झाकून त्यांना मतदान नक्कीच करतील असा आम्हाला विश्वास वाटतो. काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीमध्ये सर्वच उमेदवार राष्ट्रवादी, भाजप आणि शका पक्ष पुरस्कृत सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येणार. हे कोणाला ज्योतिषाला विचारायची गरज नाही. मामा काय वातावरण आहे इथं? वातावरण इथं बऱ्यापैकी आहे. बर. आम्हाला असं वाटतंय की आमचे क्रांती पाटील आता म्हणजे सर्वस्वी आहे तेच ते आपल्या गावचे ह्या मतदारसंघात लोक मतदान करतील का दिसली? करणार की करणार 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 काय केले ते? करणार. त्यांचं व्यक्तिमत्वच तसं आहे ना. सामाजिक कार्य किंवा इतर घटकातून त्यांना मदत करणे असे ते बरेच म्हणजे असे कामं करतात. त्यामुळे आमचा विश्वास आहे त्यांना मतदान करतील. काम करण्याची पद्धत कशी आहे त्यांची? काम करण्याची पद्धत म्हणजे पहिल्यापासूनच त्यांचे म्हणजे घराणेशाही म्हणजे राजकारणात असल्यामुळे त्यामुळे काम करण्याची त्यांची प्रवृत्ती आणि त्यांचं म्हणजे आत्मविश्वास आणि त्यांचा उत्साह हा आमच्या ह्या जनतेला फार आवडतो. 2 गट एकत्र आल्यात या निवडणुकीत, काय फायदा होईल? तसं काही सांगता येणार नाही पण आमचा विश्वास आहे आमचं हे क्रांती पाटील हमखास यशस्वी होतील. तर आत्ताच आपण सडोली खालसा जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधला. या मतदारसंघामध्ये सध्या काय राजकीय वातावरण आहे, आगामी काळामध्ये काय काय घडामोडी होणार आहेत याचा सविस्तर आढावा आपल्याला या रिपोर्टमधून समजला. तुर्तासरी मी या एपिसोडमध्ये येथे थांबतोय. KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकर सह समीर मकानदार, कोल्हापूर.